नमस्कार. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. स्वामींच्याच विषयी आज आपण बोलणार आहोत. बरेच दिवस झाले मला या गोष्टीवर बोलायचं होतं की स्वामी नामाचा संकल्प घेतला पाहिजे. जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करतो, थोडक्यात नामजप करतो, तो संकल्प पूर्ण होण्याआधीच आपल्याला स्वामींची प्रचिती येते. हो, म्हणूनच जाणून घ्या ती योग्य पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. काही गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या तर त्या लगेच लिहून काढा. सोबत वही आणि पेन जरूर ठेवा. अशाच नवनवीन माहितीसाठी इथून पुढे येणाऱ्या इंटरेस्टिंग व्हिडिओंसाठी जरूर सबस्क्राईब करा. कारण आता सध्या नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षातील खूप काही अशा रेमेडीज मी तुमच्यासाठी खास करून ठेवलेल्या आहेत, ज्या तुमच्याशी शेअर करायच्यात. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जास्त वेळ न लावता मुद्द्याकडे येऊया की स्वामी समर्थांची जेव्हा आपण भक्ती करतो, एखादा भक्त जेव्हा ठराविक कालावधीचे बंधन घालून नामस्मरण करतो, हो, ठराविक कालावधीचे बंधन घालून नामस्मरण करतो, तेव्हा स्वामींची कृपा लवकर प्राप्त होते. असा अनुभव तुम्हाला यापूर्वी आलेला आहे का? तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कारण बघा, अनेक स्वामी भक्त आहेत. स्वामींनी तसं सांगितलंच होतं की या कलियुगामध्ये प्रत्येक घरातला व्यक्ती हा स्वामी भक्त होईल. असं या कलियुगामध्ये स्वामींच्या नामाचा प्रचार होणार आहे, अनुभूती येणार आहे आणि ते सगळं खरं होताना आपल्याला दिसत आहे. नव्याने झपाट्याने स्वामी भक्तांची संख्याही वाढत आहे. पण त्यामध्येच संभ्रम आहे. काय करू, कोणती सेवा करू स्वामींची, यासाठी नवीन स्वामी भक्तांची खूप तळमळ असते. म्हणूनच स्वामी नामाचा संकल्प घेण्या अगोदर आणि तो पूर्ण व्हायची असेल इच्छा, त्यासाठी काय करावं हीच प्रचिती दाखवणारी आजची या व्हिडिओतील ही पद्धत. तर सर्वात प्रथम जेव्हा आपण एखादी कृपा प्राप्त व्हावी म्हणून एखादा संकल्प घेतो ना, तेव्हाच ते संकल्पाची प्रचिती स्वामी आपल्याला देत असतात. कारण स्वामी समर्थांच्या मार्गात श्रद्धेला कृतीची जोड जर दिली तर प्रचिती ही 100% येते. अनुभव हा 101% येणारच. अनेक भक्त आपल्या अडचणींच्या निवारणासाठी, समस्या माझ्या ज्या आहेत, संकट दूर व्हावीत म्हणून, आणि माझी अमुक अशी मनोकामना आहे स्वामी, ती पूर्ण करा. अनेकांचे लग्न ठरत नाही आहेत, काही ठिकाणी अनेक लोकांची घरं होत नाही आहेत, स्वतःचं घर नाही आहे, हे दुःख आहे. तर त्यासाठीच एक संकल्प म्हणजे केवळ जप नसून ते स्वामींना तुम्ही दिलेलं एक वचन आहे. विशिष्ट मनोकामना पूर्तीसाठी स्वामी नावाचा संकल्प आपल्याला करायचा आहे. कसा तेच तुम्हाला मी सांगणार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा नवीन जी सेवेकरी आहेत त्यांना थोडक्यात सांगते की संकल्प म्हणजे काय. संकल्प म्हणजे स्वतःवर घालून घेतलेले एक आध्यात्मिक बंधन. कारण जेव्हा माणसाला बंधन असतं तेव्हा त्याच्या मेंदूला, त्याच्या बुद्धीला अशी एक भावना निर्माण होते किंवा असा एक विचार पोहोचतो की अमुक एक असं कार्य मी हातात घेतलेलं आहे आणि मला ते पूर्णत्वाला न्यायचं आहे. म्हणून नकळतपणे असा मेसेज तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशींमध्ये उतरतो आणि मग ते काम तुमचं पूर्णत्वाला जातं. यालाच आध्यात्मिक भाषेमध्ये संकल्प म्हणतात. आता हे सगळं क्लिअर झालं असेल. कुणीही असू दे, अगदी लहान मुलांपासून वयस्कर वयोवृद्ध लोकांपर्यंत कुणीही हा साधासुद्धा संकल्प घेऊ शकतो. संकल्प घेताना काय करायचं आहे ते देखील तुम्हाला एकदम थोडक्यात सांगते पटकन. की जेव्हा आपण सकाळी स्नान वगैरे करून, आंघोळ करून देवघराजवळ बसतो, दिवा वगैरे लावतो, किंवा दिवा वगैरे तुम्ही लावत नसताल, गडबड असेल, संध्याकाळी करता, दोन्हीपैकी सकाळी किंवा संध्याकाळी, हातामध्ये जेव्हा आपण शुद्ध आहोत, हातपाय वगैरे धुतलेले आहेत, अशा अवस्थेमध्ये दिवा लावायचा. हातामध्ये साधं पाणी घ्यायचं, त्यात थोडंसं हळदी कुंकू, एक फुलाची पाकळी असेल तर अख्खं फूल, नसेल तर अक्षदा फक्त, ह्या घ्यायच्या आणि एक आपला डावा हात आपल्या हृदयावर ठेवायचा. आपलं पूर्ण नाव, आपण ज्या एरियामध्ये राहतो आणि आपलं जो गोत्र आहे ते सगळं म्हणायचं. याशिवाय आपली जी इच्छा आहे ती कळकळून विनवणीपूर्वक सांगायची. अगदी 5 मिनटं जरी लागले ना संकल्प घ्यायला तरी चालेल. पण संकल्पामध्ये सगळं काही व्यवस्थित बोलायचं आहे. जणू काही आपल्या आईला आपण सांगत आहोत की आई, अशी अशी माझी इच्छा आहे आणि ही माझी पूर्ण करायचीच आहे बघ. मला काही जरी झालं तरी मला ही गोष्ट पाहिजे, किंवा मग तुला जे वाटत आहे माझ्यासाठी चांगलं
ते मला घेऊन ये. जसं आपण आईला सांगतो किंवा आईला कळतं त्याप्रमाणे ही चर्चा झाली पाहिजे संकल्पाची. कारण हा संकल्प नसून देवामध्ये आणि तुमच्यामध्ये होणारा संवाद आहे, हे लक्षात घ्या. असंच मी म्हणते नेहमी. संकल्पामध्ये जेव्हा तुम्ही उत्तीर्ण होता ना, तेव्हा त्याच्या फळाची तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तर असा संकल्प घेऊन ते पाणी जमिनीवर सोडायचं. 3 वेळा आचमन करायचं. स्वतःचं शरीर मन शुद्ध झालं आणि मग त्यानंतर तुम्ही जसं काही जेवढं त्या संकल्पामध्ये म्हटलं असाल, उदाहरणार्थ की स्वामी माझं येणाऱ्या या वर्षामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये स्वतःचं घर होऊ दे, यासाठी मी रोज 2 माळी 21 दिवस सलग किंवा 41 दिवस सलग जप करणार आहे किंवा 11 माळी जप करणार आहे. असं जे तुम्हाला शक्य आहे ते म्हणायचं आहे किंवा 1,00,000 जप पूर्ण करणार आहे, 1,25,000 जप पूर्ण करणार आहे. जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही म्हणायचं आहे आणि हे पूर्ण करण्याचं स्वामींसमोर आपण थोडक्यात जाहीर करतो. यात आता संख्या महत्त्वाची नसून तुमच्यामध्ये असणारे जे भाव आहे, सातत्य, जे कन्सिस्टन्सी असणार आहे ती खूप महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, यामध्ये खंड पडता कामा नाही. तुमच्या साधनेमध्ये खंड पडला नाही पाहिजे. स्वामी परीक्षा घेतात आणि तुम्ही जर त्यात उत्तीर्ण झालात तर फळही देतात. म्हणूनच लक्षात घ्या की स्वामी नावाचा संकल्प करण्याची पद्धत तुम्हाला सांगितलं. पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगते की शुभमुहूर्त एखादा बघा, एखादा गुरुवार वगैरे, आणि त्यानंतर तुम्ही काही न करता, पूजा मांडणी वगैरे काही न करता, देवाऱ्यात जी स्वामींची मूर्ती आहे, फोटो आहे, दिवा अगरबत्ती लावायचा, हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं, स्वामींना सांगायचं की हे स्वामी राया, माझी ही जी अडचण आहे ती तुमची अडचण आहे. आता मनोकामना सांगायची, या कार्यासाठी आजपासून पुढील अमुक दिवसांची अमुक अशी जपसंख्या, हे सगळं सांगायचं. याचा मी संकल्प करत आहे, हा विना अडथळा पूर्ण करण्याची शक्ती मला द्या, असा तुम्ही संकल्प सोडायचा आहे. आणि ते नंतर पाणी स्वामींच्या चरणापाशी जमिनीवरती सोडायचं. ठरवलेला जप जो आहे रोज त्याच वेळी त्याच ठिकाणी बसून केल्यास त्याचे अधिक फळ मिळते. जपासाठी तुळशीची किंवा चंदनाची माळ वापरायची आहे, जी आपल्या स्वामी केंद्रामध्ये किंवा देवाचं जे सामान वगैरे मिळतं तिथं मिळते माळ. त्यानंतर आता काय होतं बघा, मी तुम्हाला सांगते संकल्पाने काय लाभ होतो. अनेकांना प्रश्न पडतो की संकल्पच का घ्यायचा आणि का संकल्पामध्येच आपला कोणताही इच्छेचा भाग आहे तो पूर्ण होतो. तर मनोरथ पूर्ण होण्यासाठी अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की जर संकल्प शुद्ध भावनेने केला असेल तर तो पूर्ण होण्यापूर्वीच स्वामी आपल्या अडचणी दूर करतात, मार्ग दाखवतात. आत्मिक बळ, ठराविक कालावधीचे बंधन स्वतःवर घेतल्यामुळे शिस्त देखील लागते, इच्छा शक्ती वाढते, म्हणजेच विल पॉवर वाढते, नकारात्मकतेचा नाश होऊ लागतो. घरामध्ये बघा सतत हा जप झाल्यामुळे स्वामीच्या नामाचा नकारात्मक ऊर्जा आपोआप नष्ट होते आणि तिथे सुख शांती समाधान नांदते. याशिवाय अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतात. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, या स्वामींच्या उक्तीप्रमाणे संकटाच्या वेळी स्वामी स्वतः आपल्या पाठीशी राहतात उभे. म्हणूनच मनात कोणत्याही शंका न ठेवता पूर्ण शरणगतीने स्वामींना तुम्ही संकल्प करायचा आहे. त्यांना मनोभावे आपल्या अंतरात्म्याने ओवाळायचं आहे. स्वामींना संख्या नकोय तर भाव हवा आहे, हे लक्षात घ्या. म्हणूनच हा भाव आणि ही भक्तीची हाक कधी रिकामी जाऊ नये, यासाठीच कमेंटमध्ये प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ अशी आपल्या स्वामींना एक हाक जरूर द्यायची आहे. शक्यतो करून जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक घरोघरी शेअर करा. प्रत्येक घरटी हा मेसेज गेला पाहिजे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने लहान मुलं देखील करतील असा मी आजचा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे. कारण आता परीक्षेचे कालावधी जवळ आलेले आहेत. तर साधी गोष्ट आहे, 1 माळेचा जप प्रत्येकजण करू शकतो, अगदी लहान मुलापासून. पण फक्त हा व्हिडिओ त्या प्रत्येक योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.